श्रोतेहो नमस्कार. रेडिओ शुगर 90.8 FM प्रसारण आपण ऐकत आहात. आर जे ओंकार आपल्यासोबत आहे आणि आपल्यासोबत आज RITचा एक स्टुडंटसुद्धा आहे. BTech ITमध्ये लास्ट इयरला शिकणारा चैतन्य निकम आत्ता आपल्यासोबत आहे. R² या सॉफ्टवेअर कंपनीत नुकतंच त्याचं सिलेक्शन झालं आहे आणि त्याची इंटर्नशिप आत्ता तिथे सुरू आहे आणि त्याच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की शिक्षणासोबतच हा एक नवीन प्रवास जो त्यानं सुरू केलेला आहे त्याच्यासाठी नेमकं विद्यार्थ्यांना काय करावं लागतं, सिलेक्शनची प्रोसेस कशी असते आणि इंटर्नशिप आणि पुढच्या ऑपॉर्च्युनिटीज यामध्ये काय आहेत हे आपण चैतन्यकडून जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात आधी आपण त्याचं स्वागत करूया. चैतन्य, तुझं रेडिओ शुगरमध्ये अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. तुझ्या पुढच्या प्रवासाबद्दल आपण बोलूच, पण सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुझं गाव कोणतं आणि तुझं आधीचं शिक्षण हे कुठं झालं? ॲक्च्युली माझं गाव नेलकरंजीजवळ आवटेवाडी म्हणून आहे. माझं शिक्षण स्टार्टिंगपासून सांगलीमध्ये झालं 10वीपर्यंत आणि 11वी-12वी पण सांगलीमध्ये झाली. पण त्यानंतर मग इंजिनिअरिंग करायचं हे साधारण कधी ठरवलेलं आणि त्यानंतर RITचं ॲडमिशन ही प्रोसेस कशी होती? इंजिनिअरिंग करायचं मी 10वीनंतर ठरवलेलं. माझे भाऊजी पण इंजिनियर आहेत, सो त्यांनी मला सजेस्ट केलं की आपण इंजिनियर होऊ शकतोस तू. आणि RITचं नाव खूप मोठं आहे आणि प्लेसमेंट्स पण चांगले आहेत, सो मी RITला सिलेक्ट केलं. आणि मग तुझा हा इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू झाला. पण आता इंजिनिअरिंग म्हटलं की अभ्याससुद्धा खूप असतो आणि खूप मजा मस्ती करायलासुद्धा आपल्याला मिळत असते. आता सध्या तू ITमध्ये BTechच्या फायनल इयरला आहेस, तर हा 4 वर्षांचा RITमधला तुझा प्रवास कसा होता? या 4 वर्षांमध्ये तुला कुठल्या कुठल्या गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या? 4 वर्षामध्ये खूप काही एक्सप्लोअर केलं. सोबतच स्टडी पण होता, एन्जॉयमेंट पण होती आणि ओव्हरऑल जर कल्चर बघितलं, आपलं एन्व्हायरमेंट बघितलं RITचं तर खूप छान आहे. एक्सप्लोअर करायचं म्हणलं तर फॉर एक्झाम्पल की भरपूर वर्कशॉप्स केले, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केलं. जसे की मध्ये मी स्टॉल लावला होता आपल्या इव्हेंटमध्ये. त्यानंतर कॉर्डिनेट केले इव्हेंट्स, त्यासोबतच क्लब्समध्ये पार्टिसिपेट केलो आणि खूप काही शिकायला मिळेल त्यातून. आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना फायनल इयरला आल्यावर तुला R² इंटर्नशिप करायचा चान्स मिळालेला आहे. तर याच्याबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ही इंटर्नशिपची प्रोसेस नेमकी कशी असते आणि हा सिलेक्शनचा जो क्रायटेरिया होता त्यामध्ये तू कसं स्वतःला तिथे सिद्ध करून दाखवलंस? सो सगळ्यात पहिला तर इंटर्नशिपला ॲपियर करायसाठी प्लेसमेंटसाठी 10वी-12वीचे मार्क्स तर लागतातच. आणि त्यांचं प्रोसेसचं जर बोललं तर पहिला राऊंड त्यांनी ॲप्टिट्यूड घेतला होता. त्याच्यामध्ये टेक्निकल लँग्वेजेस लागतात, फॉर एक्झाम्पल जावा लागते, पायथन लागते. जेव्हा ॲप्टिट्यूडमध्ये पास होईल त्याच्यानंतर जे मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे तो DSA. सो R² सॉफ्टचं असं म्हणणं आहे की जर DSA जर तुम्ही केलं तर तिथे जॉब भेटेल, कारण की त्यांचं जास्त रिक्वायरमेंट लॉजिकल बिल्डिंग असते. सो त्यांनी DSA ठेवलं होतं आणि त्यांनी मला सिलेक्ट पण फक्त DSAवरती केले. त्यांनी इंटरव्ह्यू पण घेतला नाही आहे, फक्त माझं नाव विचारलेलं, त्या बेसवर त्यांनी फक्त सिलेक्ट केलं. क्या बात आहे. म्हणजे बऱ्याच मुलांना मला वाटतं की इंटरव्ह्यूचं प्रेशर असतं, पण या R² तुझा इंटरव्ह्यूसुद्धा झाला नाही. तुझ्या टेक्निकल स्किलवर त्यांनी फक्त तुझं नाव विचारलं आणि त्याच्यावर तुझं सिलेक्शन झालं. पण याआधी तू बऱ्याच कंपन्यांसाठी प्रिपरेशन करत असशील. फायनल इयरला बरीच मुलं करत असतात की आपल्याला कॅम्पसमधून सिलेक्ट व्हायचं आहे, हा एक आपला हेतू असतो. तर याच्यासाठी तू कम्युनिकेशन आणि इतर अशा इंटरव्ह्यूच्या गोष्टींसाठी काही तयारी केली होतीस का? हो, मी तयारी केली होती. R²च्या आधी ॲटलास कॉपको होते. सो मी सगळ्यात जास्त माझी तयारी तर ऑयस्टर कोडे क्लबमध्ये झाली. तिथे इनिशियली जेव्हा मी आलो होतो तेव्हा जास्त भीती वाटायची पुढे बोलायला. तर ऑयस्टर कोडे क्लबमध्ये मला चान्स भेटला पुढे बोलायचा. त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली मला ज्युनियर्सला शिकवायची. त्यामध्ये माझं बोलणं चांगलं वाढलं, पब्लिक स्पीकिंग चांगलं झालं आणि प्रिपरेशनचं जर बोललं तर फक्त टेक्निकलचं नाही तर नॉन टेक्निकल स्किल्स पण ऑयस्टर कोडे क्लबमध्ये डेव्हलप झाल्या. त्यासोबतच आपल्या RITमध्ये जसं आपला अकॅडमिक्सचा सिलेबस आहे त्यानुसार जर बघितले तर फक्त थेरॉटिकल नाही तर प्रॅक्टिकल पण घेतात. त्यामुळे मुलांना अपॉर्च्युनिटी भेटते पुढे बोलण्याची आणि त्यांना डेव्हलप करण्याची. म्हणजे तुला RITचा पण खूप महत्त्वाचा सपोर्ट या सगळ्या प्रोसेसमध्ये झाला आणि तू सांगितलं तसं तू टीचिंगमध्ये सुद्धा गेलास, काही ज्युनियर्सना तू शिकवलंस आणि त्याचा फायदा तुझ्या कम्युनिकेशनमध्ये आणि पर्सनॅलिटीमध्ये तुला दिसून आला. पण तिथलं जर ट्रेनिंगची प्रोसेस बघितली तर R² तुला काय काय शिकायला मिळतं? R² सध्या मी पाईसपार्कवरती काम करतो.
ॲज अ डेटा इंजिनियर. आणि अपॉर्च्युनिटीज खूप आहेत तिथे. आपले सिनियर्स पण आहेत तिथे. एक हर्षल कुंभार आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. आणि फक्त टेक्निकलच गोष्टी नाही तर नॉन टेक्निकल गोष्टीसुद्धा, जसं की टीम कशी मॅनेज करायची, कसं टीममध्ये बोलायचं, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या तिथे. मग तिथे गेल्यानंतर तुला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. पण आता ज्यावेळेस तुझा हा इंटर्नशिपचा पिरियड सुरू आहे, तर त्याच्यासोबत तुझं फायनल इयरसुद्धा सुरू आहे. तर या 2 गोष्टी तू कशा सांभाळतोस? कॉलेज आणि जॉब या 2 गोष्टी यांची कशीच तू सांगड घातलेली आहेस? सुरुवातीला तर खूप अवघड होत होतं इंटर्नशिपसोबत कॉलेजचा अभ्यास करायचं. बट टीचर्सकडून खूप सपोर्ट होता. त्यांनी फ्रीडम दिला होता. तू तू इंटर्नशिप कर, त्यासोबत आम्ही तुला सपोर्ट करू नक्कीच. इंटर्नशिप झाल्यानंतर संध्याकाळचं मी थोडंफार बसायचो अभ्यास करायला. आणि टीचर्सनी भरपूर केलं होतं सपोर्ट. म्हणजे टीचरकडून चांगला सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे आता तुला हा जो प्रवास आहे तो जास्त असा त्रास देणारा वाटत नाही आहे. तर तुझं कॉलेज आणि इंटर्नशिप या दोन्ही गोष्टी अगदी स्मूथली चाललेल्या आहेत. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जर आपण बघितलं तर आपण काहीतरी एखादं ध्येय ठेवलेलं असतं की आपल्याला पुढं जाऊन लाईफमध्ये हे करायचं आहे. तर तुझं असं काय ध्येय होतं आणि तुला आत्ता काय वाटतं की तू कुठेपर्यंत पोहोचलेला आहेस? ध्येय माझं ॲक्च्युली की चांगल्या पोझिशनमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये जायचं आहे ॲज अ डेटा इंजिनियर. आणि सध्या मी आता त्याच फील्डमध्ये काम करतो आहे. आर-स्क्वेअरमध्ये करतो आहे. आणि आर-स्क्वेअर ॲज अ स्टार्टअप असल्यामुळे खूप काही शिकायला मिळते. जो प्रोडक्ट त्यांनी डेव्हलप करतात त्या पूर्ण गोष्टी सुरुवातीपासून एंडपर्यंत कसं वर्क होतं हे सगळं शिकायला मिळते. त्यामुळे मला वाटतं की मी पुढच्या 5-6 वर्षामध्ये ॲज अ डेटा इंजिनियर चांगल्या पोस्टला नक्कीच जाईन. नक्कीच. आणि त्यासाठी तुला भरपूर शुभेच्छा पण आहेतच. यासोबतच आता जर आपण IT फील्डकडे बघितलं तर टेक्नॉलॉजी झपाट्यानं बदलते. म्हणजे आज जे आपण इनोव्हेशन बघतोय ते उद्या कदाचित आउटडेटेड झालेलं असतं. तर या सगळ्या गोष्टी बघत असताना तू आता सुरुवात करतोयस या फील्डमध्ये आणि सोबतच बरीच मुलं आहेत की जे इंजिनिअरिंग आणि IT फील्डचा विचार करत असतील. तर त्यांना तू काय सांगशील की ही फील्ड किती महत्त्वाची आहे आणि या फील्डमध्ये पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये काय काय गोष्टी आपल्याला बदलताना बघायला मिळू शकतात? IT फील्ड खूप चांगली आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये जास्त तर AI डॉमिनेट करणार आहे. आणि बरेच लोक असं विचार करतात की AI जॉब्स घेतील, बट तसं नाही आहे. आता मी पण इंटर्नशिपमध्ये करतो आहे, तर मोस्टली आम्ही AIचा यूज करतो आहे. आणि AI यूज केल्यामुळं काम खूप फास्ट होते. बऱ्याच फील्ड्स आहेत. आता ब्लॉकचेन आले, त्यासोबत क्लाउड कम्प्युटिंग आहे, AI तर आहेच. हे सगळे पुढच्या 5 वर्षामध्ये खूप वाढणार आहेत. सो तुम्ही जर ते यूज करायला शिकला तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल. क्या बात आहे. म्हणजे AIचा फार भीती आपण मनात ठेवण्यापेक्षा AIचा जर आपण चांगल्या पद्धतीनं वापर करून घेतला तर आपलं काम आपण सोपं करू शकतो. आणि सोबतच पुढच्या काही वर्षांमध्ये जर आपण ITमध्ये यायचा विचार करत असाल तर चांगला करिअर ऑप्शन आपल्यासाठी हा ठरू शकतो. यासोबतच सध्या जे इंजिनिअरिंग करत आहेत काही तुझे बॅचमेट असतील किंवा आत्ता जस्ट ज्युनियर असतील, तर त्यांना तू काय सांगशील की त्यांनासुद्धा जर चांगल्या कंपनीमध्ये जायचं असेल तर त्यांनी या 4 वर्षांमध्ये किंवा फायनल इयरला कशी तयारी करायला पाहिजे? चांगल्या कंपनीसाठी सक्सेस प्लेसमेंट होण्यासाठी 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पहिला तर तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे, जसे कोर कन्सेप्ट्स, जसे की ऑपरेटिंग सिस्टीम असेल, कम्प्युटर नेटवर्क्स असेल, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असेल. त्यासोबत तुमचं दुसरी गोष्ट म्हणजे डेटा स्ट्रक्चर्स, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण की बऱ्याच कंपन्या जो सेकंड राऊंड असतो तो कोडिंग राऊंड असतो DSAवरती, आणि पहिला राऊंड असतो तो ॲप्टिट्यूड असतो. सो ॲप्टिट्यूड पण इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरा म्हणजे की तुम्ही जे प्रोजेक्ट्स करताय, म्हणजे जे पण तुम्ही शिकलाय ते तुम्हाला इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. ते प्रोजेक्ट्सनं तुम्ही डिस्प्ले करता की तुम्ही काय काय केलं आहे. सो प्रोजेक्ट्स पण चांगले पाहिजेत, कोणत्या तर एकाच डोमेनचे पाहिजेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की कोणती तरी एकच लँग्वेज शिका. भरपूर लँग्वेज शिकण्याची गरज नाही आहे. एक लँग्वेज चांगला असेल तरी पण ठीक आहे. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण त्या गोष्टींवर लक्ष ठेवलं, फोकस ठेवून आपण काम केलं आणि बऱ्याच गोष्टी शिकून घेण्यापेक्षा एखाद्या गोष्टी जर आपण मास्टर झालो तर मला वाटतं की त्याचा फायदा जॉब बघताना मुलांना होऊ शकतो. आणि तू खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलीस की पुढचा काळ जर आपण बघितला तर AI टेक्नॉलॉजी ही आता सगळीकडे पोहोचलेली आहे आणि त्याचा वापर जर आपण चांगल्या पद्धतीनं करून घेतला तर आपल्याला सुद्धा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येत्या काळात बघायला मिळू शकतील. यासोबतच आत्ता तू स्टार्टअप कंपनीमध्ये काम करतो आहेस. जॉबसोबत तुझा असा वेगळा स्टार्टअपचा विचार आहे का आणि तो पुढे बघायला मिळेल का? सध्या तर नाही आहे स्टार्टअपचा विचार.
बट नक्कीच पुढे मी करायचा विचार करतो आहे. थोडे वर्ष इन्व्हेस्ट करूया म्हणलं की आय टी फील्डमध्ये नवीन काही एक्सप्लोअर करूया. त्यासोबत जर कोणता चांगला आयडिया आली तर नक्कीच इम्प्लिमेंट करेन. म्हणजे थोडा वेळ तू स्वतःला देणार आहेस, नवीन गोष्टी शिकून घेणार आहेस आणि त्यातून जर तुला काही क्लिक झालं तर तुझ्यामध्ये एखादा उद्योजकसुद्धा अनेकांना बघायला मिळू शकतो. तर आपल्यासोबत श्रोते हो चैतन्य निकम होता, जो RIT कॉलेजमध्ये सध्या IT मध्ये BTechला लास्ट इयरला तो सध्या शिकतोय आणि सोबतच R² या सॉफ्टवेअर कंपनीत त्याचं सिलेक्शन झालं आहे आणि त्याच्याकडून आपण जाणून घेतलं की हा सिलेक्शनचा पूर्ण प्रोग्रॅम नेमका कसा असतो, इंटर्नशिपमध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळतं आणि सोबतच अशा एखाद्या चांगल्या कंपनीत जर आपल्याला जायचं असेल तर तयारी कशी असायला हवी आणि हा पुढचा काळ जो 5 ते 10 वर्षांचा आपण बघितलं तर AIच्या माध्यमातून हा काळ IT सेक्टरमध्ये कसा असू शकतो, अशा बऱ्याच प्रश्नांवर चैतन्यानं खूप छान उत्तर आपल्याला दिली. तर चैतन्य, तुझ्या पुढच्या सगळ्याच प्रवासासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तू आज वेळ दिलास आणि खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.